हा ओके. सेशन हा सेशन जो आहे ना, मिनिमम आपल्याला 1 तास लागू शकतो. ठीक आहे, मिनिमम 45 मिनिट्स तरी लागेल. आणि जे क्वेश्चन असेल ना, ते ऍट द एंडला आपण घेऊयात. तर प्रत्येकाचं जे पर्सनल काउन्सिलिंग आहे ते सेपरेट होणार आहे. ठीक आहे. पण सध्या जे मला तुमच्यासोबत जी गोष्ट शेअर करायची आहे ना, तर त्यासाठी मी तुमचा ग्रुप बनवून तुमच्या सगळ्यांना एकत्र आणलंय आणि एक सेपरेट सेशन तुमच्यासाठी ठेवलंय. चालेल, तर आपण सेशन सुरू करूया. तर मी काय करतोय, माझी स्क्रीन शेअर करतो. ठीक आहे, मला सांगा फक्त, माझी स्क्रीन दिसते सगळ्यांना? थम्स अप देऊ शकता तुम्ही. ओके, ज्याने मला कळेल की माझी स्क्रीन सगळ्यांना विजिबल आहे. ओके, ग्रेट. तर आजच्या याच्यामध्ये ना, आता कुठली ब्रँच घ्यावी, ठीक आहे, तर हे तुमचं जेव्हा पर्सनल काउन्सिलिंग होईल 1 to 1, तर त्याच्यामध्ये तुम्हाला ब्रँच बद्दल, कॉलेज बद्दल, याच्याबद्दल डिटेल दिला जाईल. त्यानंतर कुठलं कॉलेज, रिसर्च वगैरे कसं करायचं. ठीक आहे, तर ऑलरेडी ह्या गोष्टी मी करून ठेवलेल्या आहेत. पण तुमच्या मुलांना किंवा मग काही स्टुडंट्सला पण मी सांगितलेलं आहे की कॉलेजचा रिसर्च कसा करायचा. हे ही गोष्ट याच्यासाठी की आपण या प्रोसेस मधनं जातोय, त्या प्रोसेसमध्ये एक्झॅक्ट काय चालू आहे ना, हे तुम्हाला कळावं. ओके. आता मेन आजच्या आपल्या कनेक्टचा जो मेन मोटो आहे, तो आहे कॅपची प्रोसेस समजून घेणं. तर कॅपची प्रोसेस आता सगळ्यांना, म्हणजे तुम्हाला काय नॉलेज असेल वगैरे, तुम्ही इथे व्हेरीफाय करू शकता. काही डाऊट्स वगैरे असेल तर तुम्ही मला याच्यावरती विचारू शकता. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले आपण डेट स्क्रीन नंतर येऊया, फक्त प्रोसेस समजून घेऊया. आणि ही जी प्रोसेस आहे सगळी इंजिनिअरिंग साठी इम्प्लिमेंट झाली. मग हे फार्मसी, त्यानंतर MBA चे ऍडमिशन, या सगळ्या ऍडमिशनसाठी ना हीच प्रोसेस आता वापरली जाते. ऑनलाईन रजिस्ट्रेशन, आणि त्यालाच आपण सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस म्हणतो. त्यालाच शॉर्ट फॉर्म त्याचा आहे कॅप, CAP. इट्स अ शॉर्ट फॉर्म फॉर सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस. तर सगळ्यात पहिली स्टेप असते रजिस्ट्रेशन. तर रजिस्ट्रेशन कसं करायचं कॅप प्रोसेससाठी? तर आपल्याला जे रजिस्ट्रेशन करायचं आहे ते आहे, सगळं रजिस्ट्रेशन ऑनलाईन करायचं आहे. ऑनलाईन साठी जे डॉक्युमेंट्स लागतात, जो डेटा आपल्याला ऑनलाईन फॉर्म मध्ये आपल्याला भरायचा आहे, तर त्याची डिटेल्स मी ऑलरेडी तुम्हाला दिलेले आहेत. तर ती लिस्ट सगळ्यांची रेडी असेलच. नसेल तरी परत एकदा चेक करून घ्या. आणि कुठले डॉक्युमेंट जर मिसिंग असेल तर आपल्याला काय करावं लागतं, तर ज्यावेळी व्हेरिफिकेशन होईल डॉक्युमेंटचं, तर त्यावेळी त्यांना लिहून द्यावं लागतं की हे डॉक्युमेंट्स माझ्याकडे सध्या नाहीये, तर हे डॉक्युमेंट्स मी नंतरून देईल तुम्हाला. तर ते पण सध्या चालतं. कारण बऱ्याच जणांकडे कास्ट व्हॅलिडिटी आणखीन आलेली नाहीये, किंवा मग काही डॉक्युमेंट्स मध्ये काही करेक्शन असू शकतात. किंवा इन्कम सर्टिफिकेट, आता जे इन्कम सर्टिफिकेट आपल्याला लागतं ते मार्च 2025 पर्यंत व्हॅलिड पाहिजे. ते तुम्ही एकदा दाखवलं तर परत परत 4 वर्ष तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट दाखवण्याची गरज नाही, एकदा ऍडमिशन होईपर्यंत. आता हे रजिस्ट्रेशन कसं करायचं, तर रजिस्ट्रेशनचं DTE ची सेपरेट वेबसाईट आहे, ती मी तुम्हाला देईल. आणि त्याच्यामध्ये आपल्याला ईमेल ID, मोबाईल नंबर हे यूज करून एक साइन अप करायचंय. साइन अप म्हणजे अकाउंट क्रिएट होणार आणि त्यामध्ये सगळा डेटा फिलअप करायचा आहे. तर हे करण्यासाठी मी तुम्हाला हेल्प करेल. ते सगळं माझ्या सिस्टमवरती होईल. फक्त तो डेटा तुमच्याकडनं घेतला जाईल. आणि जो आपण मोबाईल नंबर देणार आहे, तर तो मोबाईल नंबर व्हेरीफाय करा की तो मोबाईल नंबर कंटिन्युअस तिथे रेंज असली पाहिजे. ओके. कारण जे OTP येतात ते तुमच्या नंबरवरती येतात. आणि ईमेल आयडी जो आहे हा पॅरेंट्सचा वापरू नका. हा स्वतःचा ईमेल आयडी जर क्रिएटेड नसेल तर तुमचं स्वतःचा ईमेल आयडी बनवा. जसं आता अंकित चौधरी आहे. ओके. तर अंकित चौधरी नंतर काहीतरी number@gmail.com असाच तुमचा ईमेल आयडी असला पाहिजे. आता हे कशासाठी? आपण कॉलेजमध्ये ज्यावेळी ऍडमिशन घ्यायला जाऊ, तर तिथे तुमचा ईमेल आयडी ते विचारतात. आणि त्यांचं एक कम्प्लीट CRM सिस्टम आहे, त्याच्यामध्ये हा सगळा डेटा परत तिथे नंतर ऍडमिशनच्या वेळी एंटर केला जातो. आणि कॉलेजचं जे कम्युनिकेशन असतं तुमच्यासोबतचं, ते सगळं मेलवरती येतं. सगळ्यात पहिले मेलवरती येतं. कॉलेज तुम्हाला कॉल करून नाही सांगणार की कॉलेज चालू होतंय, तुम्ही या. हे सगळं मेलवरती राहतं. तर मेल तुम्हाला कंटिन्युअस ट्रॅक करायचे आहेत आतापासून, जोपर्यंत तुम्ही कॉलेजमध्ये जाऊन, म्हणजे तुमचा फर्स्ट सेकंड डे कॉलेजमध्ये होत नाही. कॉलेजचे जे पण नोटिफिकेशन असतात ना, ते पण ईमेलवरती येतात. त्यामुळे स्वतःचा ईमेल आयडी वापरा. ईमेल आयडी नसेल क्रिएटेड तर लगेच क्रिएट करून घ्या. आणि ईमेल आयडीचा बॅकअप घेण्यासाठी त्याला रिकव्हरी मेलचा एक ऑप्शन असतो. तर तिथे रिकव्हरी मेलच्या मध्ये तुम्ही तुमच्या पॅरेंट्सचे वगैरे ईमेल आयडी देऊ शकता, ज्याने तुम्हाला ईमेल रिकव्हर करता येईल. तर रजिस्ट्रेशन प्रोसेस मी मध्ये तुम्हाला हेल्प करणार आहे. तर रजिस्ट्रेशन प्रोसेसच्या डेट वगैरे पण मी तुम्हाला सांगतो. रजिस्ट्रेशन एकदा झालं तर याला जवळपास रजिस्ट्रेशनची विंडो जी आहे ना, 7 दिवस ते 10 दिवस आपल्याला दिले जातात. त्याच्यानंतरून आपण जो डेटा ऑनलाईन मध्ये सबमिट केलेला आहे, तो डेटा कोणीतरी व्हेरीफाय करायला पाहिजे. कारण मी म्हणतोय की मी ऑनलाईन मध्ये टाकलं, मला 94% आहे CET मध्ये, JEE मध्ये माझा स्कोर 70% आहे, पण हे व्हॅलिड आहे का नाही? आणि मी जे डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत रजिस्ट्रेशनच्या टायमिंगला, तर
ते कोणी डॉक्युमेंट स्कॅन कॉपी चेंज पण करू शकतं. तर त्यामुळे त्याचं फिजिकल किंवा ऑनलाईन व्हेरिफिकेशन होतं आणि त्याला त्या प्रोसेसला आहे ती सेकंड स्टेप आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. तर त्याच्यामध्ये पण दोन वेज आहे. कोविडच्या टायमिंगला हे सगळं ऑनलाईन गेलं होतं, नाहीतर याच्या आधी हे सगळं ऑफलाईन मध्येच व्हेरिफिकेशन होतं. ARC सेंटर दिलेले असतात. तर ARC सेंटर म्हणजे काय की एखादं कॉलेज, कुणाला डाऊट आहे की अंकित, आदिनाथ, अजिंक्य, मनीष? नो सर. मला काही तुम्हाला जर नाही कळालं ना मला थांबवा, मी परत रिपीट करेन. तर कोविडच्या टायमिंगलाच हे फक्त त्यावेळी ऑनलाईन गेलं होतं की ऑनलाईन त्यावेळी व्हेरिफिकेशन झालेले, आणि आता पण गव्हर्नमेंटने मागच्या वर्षी पण त्यांनी अलाउ केलं होतं की ऑनलाईन मध्ये पण तुम्ही डॉक्युमेंट सबमिट करा, आणि कॉलेजला ऍडमिशन घेताना ते परत डॉक्युमेंट त्यावेळी पण व्हेरिफिकेशन व्हायचं. पण माझं प्रेफरन्स असं आहे की तुम्ही ऑफलाईन मध्ये जाऊन चेक करा, कारण तिथे जे एक्सपर्ट लोक बसलेले असतात, ज्यांना डॉक्युमेंट बद्दल सगळी माहिती आहे. आणि ARC सेंटर तुम्ही महाराष्ट्रामध्ये कुठल्या पण ARC सेंटरला जाऊ शकता. जसं मला आता पुण्यात ऍडमिशन पाहिजे, तर पुण्यातल्या ARC सेंटरला जाण्याची गरज नाही. आपण जिथे राहतो त्याच्या साईडला कुठल्या पण ARC सेंटरची लिस्ट तुम्हाला दिली जाईल, त्यातलं तुम्ही जवळचं ARC सेंटर बघा, आणि तिथे तुम्ही जाऊन तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन जायचे. आणि मुलांनी जायचंय ते डॉक्युमेंट तुम्ही सगळे ओरिजिनल सोबत राहू द्या. ओके. आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर काय होतं की तुमचा फॉर्म अप्रूव्ड होतो. रजिस्ट्रेशन ज्यावेळी करतो तो फॉर्म फक्त सबमिट होतो. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर ते अप्रूव्ड दाखवतं की तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कम्प्लीट आहे, त्याचं स्टेटस चेंज होतं. त्याच्यानंतर काही दिवसांनी काय होतं, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागते. ओके. आता प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजे काय, तर तुमच्या मार्कांप्रमाणे समजा मला 86% आहे CET मध्ये, तर 86% मध्ये महाराष्ट्रामध्ये माझा कितवा नंबर लागतो, तर तो मला एक नंबर दिला जातो, युनिक नंबर. ठीक आहे. तर म्हणजे जर माझं मला 86% आहे, तर माझं जवळपास महाराष्ट्रामध्ये येईल समजा 15,000 नंबर, तर तो माझा मेरिट लिस्ट नंबर झाला की माझ्या समोर 15,000 मुलं आहेत आणि माझा नंबर 15,000 आहे, म्हणजे 14,999, तर त्याला मेरिट लिस्ट म्हटले जाते. ओके. आता या मेरिट लिस्ट मध्ये ना तुम्हाला इथे दिसतं की याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत का, जसं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर काही डेटा वगैरे चेंज झालाय का, तर तुम्ही तुमच्या साईडला पण तो व्हेरीफाय करू शकता. जसं मी टाकले, मला मॅथमॅटिक्स मध्ये ना 90.40% आले, पण त्यांनी चुकीचा डेटा तिथे दाखवायला लागला, तिथे 80 दाखवायला लागलं. तर याच्यामुळे काय झालं, माझी मेरिट लिस्ट आहे ना कमी जास्त होऊ शकते. तर त्यावेळी आपल्याला ऑब्जेक्शन घेता येतं की माझा डेटा मी हा एंटर केला होता, पण एक तर सॉफ्टवेअरच्या चुकीने किंवा मग बाय मिस्टेक जर काही जर मिस झालं, जसं माझं मिडल नेम ना अपडेट झालं नाहीये, मी टाकलं होतं सबमिट करताना, तर त्यावेळी आपल्याला ऑब्जेक्शन घेता येतं. आणि ते ऑब्जेक्शन घ्यायची जी विंडो असते ना, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर राहते. ते ऑब्जेक्शन घेतल्यानंतर आपली फायनल मेरिट लिस्ट लागते. आणि जर मार्कांमध्ये काही चेंजेस असेल तर आपल्याला काय होतं, आपला मेरिट लिस्ट नंबर खाली किंवा वरती जाऊ शकतो. तर फायनल मेरिट लिस्ट लागली की आपल्याला एक फायनल नंबर मिळतो की ज्या मेरिट नंबरच्या आधारे आपला, आणि तो फायनल मेरिट लिस्ट म्हणजे थ्रू आउट सेम राहणार. ओके. आणि ही प्रोसेस झाल्यानंतर मग ऍक्च्युअल कॅप राऊंड चालू होतात. कॅप राऊंड 1, कॅप राऊंड 2, कॅप राऊंड 3. तर आपल्याला सगळ्यात पहिले आता ही प्रोसेस करायची आहे. आता या प्रोसेस चे जे डेट्स आहेत, तर मी तुम्हाला टेंटेटिव्ह डेट सांगतो, कारण हे डेट्स ना प्रत्येक वेळी चेंज होतात. तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला रजिस्ट्रेशनची प्रोसेस जी आहे ना ती समजून सांगितली. माझी ही स्क्रीन दिसतीये, कोणाला दिसत नाहीये? मी एक एक्सेल शीट शेअर केली आहे, ही सगळ्यांना दिसतीये? आदिनाथ, हो सर. दिसतीये ना? की मी थोडंसं आणखी झूम करतो. ओके. म्हणजे ते क्लिअर दिसेल. तर सगळ्यात पहिले रजिस्ट्रेशनची डेट, तर रजिस्ट्रेशनची डेट आहे ना आपल्याला पहिले 10 जुलै दिली होती, पण ती आता लेटेस्ट कम्युनिकेशन नुसार ना आता 14 जुलै झालेली आहे. ही परत चेंज पण होऊ शकते, कारण हे सगळं त्यांच्या हातामध्ये आहे. त्यांच्याकडनं जर काही प्रॉब्लेम असेल, काही डिले वगैरे झाला, तर या डेट परत चेंज होतात. तर या डेटमध्ये ना जवळपास आपल्याला 10 to 14 डेजचा विंडो मिळतो. याच्यामध्ये आपल्याला आपला ऑनलाईन फॉर्म हा सबमिट करायचा असतो. ओके. याच्यानंतर आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची पण डेट दिलेली असते. आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन काय राहतं, रजिस्ट्रेशनची डेट समजा 10 जुलै आहे, तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्या दुसऱ्या दिवसापासून लगेच चालू होऊन जातं. म्हणजे तुम्ही आज फॉर्म सबमिट केला, तर उद्या जाऊन तुम्ही डायरेक्ट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करू शकतात ARC सेंटरला. ओके. आणि याची लास्ट डेट समजा 24 जुलै आहे समजा, कारण हे डेट ना ऍक्च्युअल नाही आहे, मी इथे टेंटेटिव्ह डेट्स टाकलेले आहेत. ओके. तर डॉक्युमेंट रजिस्ट्रेशन, आपली रजिस्ट्रेशनची डेट समजा लास्ट डेट 24 आहे,
तर आपण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची डेट त्याच्या पुढची असते, 25 जुलै राहते. आणि आपल्याला ऑनलाईनचं आता यावर्षी तर माहित नाही, पण ऑफलाईन मध्ये आपण जाऊन व्हेरिफिकेशन करणार आहे. ओके. याच्यानंतर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जी लागते ती त्याच्या 2 दिवसानंतर लागत असते. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ज्या दिवशी कंप्लीट होतं त्या 2 दिवसानंतर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागते. आणि 1-2 दिवसात आपल्याला इथे विंडो मिळतो. आपल्याला जर ऑब्जेक्शन घ्यायचं असेल, काही डेटामध्ये जर काही प्रॉब्लेम असेल तर ऑब्जेक्शन घ्यायचं, आणि त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट हे 2 ते परत 3 दिवसांनी लागते. तर फायनल मेरिट लिस्ट आपली 30 जुलैपर्यंत मिळू शकते. आणि त्यासोबत आपल्याला सीट मॅट्रिक्स पण मिळतं. सीट मॅट्रिक्स म्हणजे काय राहतं, तर तुम्हाला याच्यात डीपमध्ये जाण्याची गरज नाही, कारण हे सगळं आम्ही ऑपरेट करतो की प्रत्येक कॉलेजला किती जागा आहेत. ठीक आहे, तर हे सगळं सीट मॅट्रिक्स मध्ये येतं, प्रत्येक कॅटेगरीला किती जागा आहेत. ओके. आणि याच्यामध्ये मेनली काय बघितलं जातं, समजा सगळ्यात पहिले सीट कॅटेगरी वाईज जागा तुम्हाला माहिती असेल. समजा एखाद्या इंजिनिअरिंग कॉलेजला कॉम्प्युटर ब्रँचला 60 जागा आहेत, तर 60 जागांपैकी प्रत्येक कॅटेगरीत जसं ओबीसी साठी 7 जागा येतात, तर 7 जागांपैकी 4 जागा मुलांसाठी असतात, 3 जागा मुलींसाठी असतात. एससी एसटी साठी पण 2-2, 3-3 जागा असतात, मुलांसाठी 2, मुलींसाठी 2, किंवा मुलांसाठी 3, मुलींसाठी 1, अशी जागा राहते. ओके. हे झालं कॅटेगरी वाईज. आता दुसरी एक गोष्ट राहते, ती आहे होम युनिव्हर्सिटी आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटी. तर होम युनिव्हर्सिटीच्या जागा असतात आपल्याला 70% जो कोटा असतो तो होम युनिव्हर्सिटीला दिला जातो, आणि 30% कोटा हा अदर दॅन होम युनिव्हर्सिटीला असतो. तर होम युनिव्हर्सिटी आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटी म्हणजे काय, तर माझं इंजिनिअरिंग समजा 12वी माझी औरंगाबाद मधनं झाली, तर हा बोर्ड कुठला येतो, डिव्हिजन जी आहे ती औरंगाबाद डिव्हिजन झाली. ओके. आणि मला ऍडमिशन हवं आहे पुणे डिव्हिजनला, तर ह्या डिव्हिजन चेंज आहेत. तर पुणे डिव्हिजनच्या अंडर जेवढे इंजिनिअरिंग कॉलेजेस येतात, तर मी त्यांच्यासाठी काय झालो, मी अदर दॅन महाराष्ट्रामधनं पुण्यामध्ये येतोय, तर मी तिथे 30% मध्ये येतो. ओके. आणि समजा मी माझी 12वी औरंगाबादलाच केलेली आहे, आणि मला औरंगाबादच कॉलेज मला टाकायचंय, तर तिथे आपण तिथे 70% येतो. तर तुम्हाला हे पण एवढे बघण्याची गरज नाही, कारण हे ज्यावेळी 1-to-1 सगळ्यांसोबत डिस्कशन होईल ना, तर त्यावेळी हे सगळे डिटेल मी परत तुम्हाला दाखवेल. कारण आपण जी फायनल आपली चॉईस कोड आपण बनवणार आहे, हा त्या बेसिसवरतीच राहणार आहे. आणि सगळ्यात चांगले कॉलेजेस आहे ना आपल्या पर्सेंटेज होम युनिव्हर्सिटीमध्ये चान्सेस जास्त असतात. तिथे एखादं चांगलं कॉलेज असेल तर ते आपण थोडंसं चॉईस कोड आपण वरती टाकणार आहे. काही डाऊट आहे कोणाला? मनीष नाही? ओके. तर ही रजिस्ट्रेशनची प्रोसेस झाल्यानंतर कॅप राऊंड चालू होतात. तर कॅप राऊंड मध्ये आपल्याला ना फॉर्म फिलिंगसाठी 3 दिवस दिले जातात. तर यामध्ये आपल्याला काय करावं, कॉलेज कोड हे टाकायचे असतात. आणि याच्यामध्ये मी आता ते ते पण डिटेल कव्हर करेल. तर प्रोव्हिजनल अलॉटमेंट लिस्ट म्हणजे काय, की तुम्हाला ना आपण जे चॉईस कोड भरलेले आहेत तर त्यापैकी कुठलं कॉलेज मिळालंय, तर ती लिस्ट आहे ती 2 दिवसानंतर इथे डिक्लेअर होईल, अनाऊन्स होईल. आणि ती अनाऊन्स झाल्यानंतर त्याच्या नेक्स्ट डेज पासून आपल्याला 3 दिवस मिळतात, ज्याच्यामध्ये आपण जर कॉलेजला ऍडमिशन घेणार असेल तर आपल्याला हे कॉलेजमध्ये जाऊन आपल्याला कन्फर्म करावं लागतं. सगळे डॉक्युमेंट्स आपल्याला ओरिजिनल सगळे कॉलेजमध्ये सबमिट करावं लागतात. तर यासाठी आपल्याला 3 दिवस मिळतात. आणि त्याच्यानंतर परत पुढची एक लिस्ट लागते की फर्स्ट राऊंड झाल्यानंतर किती कॉलेज किती जागा खाली आहेत. ओके. कारण कसं सगळेच मुलं ऍडमिशन घेतात असं नाही, काहींचं फर्स्ट राऊंड नंतर डिसिजन चेंज होतो. आणि यात बरेच काय राहतं, IIT NIT हे दिलेली मुलं आहेत ना, हे ऍडमिशन घेत नाही पण सीट बुक करून ठेवतात. तर त्यामुळे पुढच्या पुढच्या राऊंडला आपण जसं जाऊ ना, तर तसे ते जागा ज्या आहेत ना त्या म्हणजे सीट खालीच राहतात, कोणी तिथे ऍडमिशन घेत नाही. तर वॅकंट लिस्ट आपल्याला जी आहे ती 9 ऑगस्टला आपल्याला मिळेल. आता ह्या पण डेटच्या नाही, ह्या सगळ्या टेंटेटिव्ह आहेत, कारण गव्हर्नमेंटचं परत DTEचं काही चेंज झालं ना, तर या डेट पोस्टपोन होत असतात. आणि या डेट बद्दलचे सगळे अपडेट्स तुम्हाला आपल्या जो व्हॉट्सअप ग्रुप आहे, ठीक आहे, तर त्याच्यावरती तुम्हाला मिळत राहतील, ज्या डेट्स चेंज झालेले आहेत. हे झालं कॅप राऊंडचं. तर फर्स्ट राऊंड झाला. सेकंड राऊंड मध्ये पण सेम प्रोसेस, सेम विंडो आपल्याला मिळेल फॉर्म फिलिंगसाठी ना. 10 ते 12 ऑगस्टला आपल्याला जे 3 दिवसामध्ये सेकंड राऊंडचं फॉर्म फिल करायचं आहे. प्रोव्हिजनल अलॉटमेंट लिस्ट त्याच्या 2 दिवसानंतर म्हणजे 14 ऑगस्टला मिळेल. आणि कॉलेज कन्फर्मेशन हे आपल्याला त्या पुढच्या 3 दिवसामध्ये करायचं आहे. कॉलेजला ऍडमिशन घ्यायचे की नाही ते आपल्याला कन्फर्म या 3 दिवसाच्या विंडोमध्ये करायचंय. आणि त्याच्यानंतर वॅकंट लिस्ट आहे ही त्याच्यानंतरच्या दिवशी लागेल. ओके. आणि त्यानंतर कॅप राऊंड 3 चालू होईल. कॅप राऊंडचं पण फॉर्म फिलिंग करायचं 3 दिवस आपल्याला मिळतील, 19, 20, 21. प्रोव्हिजनल अलॉटमेंट लिस्ट त्याच्या पुढच्या दिवशी. ओके. आणि नंतर वॅकंट लिस्ट आपल्याला 28 ऑगस्ट म्हणजे तोपर्यंत आपल्याला कळू शकते. आता इथे आपण जर ऍडमिशन घेतलंच नाही तिन्ही राऊंड मध्ये, तर आपल्यासाठी लास्ट राऊंड असतो स्पॉट राऊंड, म्हणजे तो ऑगस्टच्या एंडिंगला स्पॉट राऊंड चालू होईल. हे क्लिअर आहे इथपर्यंत सगळं? कुणाला काही डाऊट आहे? तर नेक्स्ट प्रोसेस मध्ये ना, आता आता समजा आपण राऊंड मध्ये जाऊयात. ओके, की राऊंड मध्ये नेमकं काय होतं.
तर राऊंडमध्ये काय होतं, आपल्याला काय करावं लागतं, ऑप्शन फॉर्म भरावं लागतात. ऑप्शनमध्ये काय आहे की प्रत्येक कॉलेजला एक युनिक कोड दिलेला असतो, ठीक आहे, आणि ब्रँडचा प्रेफरन्स असतो. ठीक आहे, तर आपण हे चॉईस कोडची जी लिस्ट बनवू, तर त्यामध्ये हे सगळे डिटेल तुम्हाला दिले जातील की प्रत्येक कॉलेजचा कोड काय आहे, किंवा मग मागच्या वर्षीचे जर तुम्ही कट ऑफ रेफर केले, तर प्रत्येक कॉलेजला एक युनिक जो कोड दिलेला आहे ते तो तुम्हाला कळून जाईल. आणि ब्रँचसाठी पण एक युनिक कोड असतो. जसं कॉम्प्युटर ब्रँचचा जर मी कोड बघितला, तर सगळ्या कॉम्प्युटर ब्रँचेसला एकच सेम कोड असतो. ओके. आणि कॉलेज कोड आणि ब्रांच कोड मिळून आपला चॉईस कोड बनत असतो, तर तो आपल्याला या फॉर्म मध्ये टाकायचा असतो. आणि ज्यावेळी अलॉटमेंट होतं, तर आपल्याला असं नाहीये की माझं समजा 92% आहे माझं, आणि मी 10 कॉलेज टाकलेले टॉपचे, तर ते 10चे 10 कॉलेज मला मिळतील असं होत नाही. तुम्हाला फक्त एकच कॉलेज मिळणार आणि त्या कॉलेजमध्ये एकच ब्रँच मिळणार. आता ते कसं डिसाईड होणार, तर सगळ्यात पहिला प्रेफरन्स जो वरचा राहील, तर सॉफ्टवेअर काय करतं, जास्तीत जास्त वरचा प्रेफरन्स तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतं. ती जर जागा रिकामी असेल, तर तो प्रेफरन्स तुम्हाला अलोकेट केला जातो, त्याच्या खालचे प्रेफरन्स दिले नाही जात. तर मग आपल्याला फॉर्म पण असे भरायचे आहेत की सगळ्यात जी आपल्याला ब्रांच पाहिजे ती वरती टाकायची, ज्या कॉलेजमध्ये ती ब्रांच पाहिजे तो ऑप्शन परत वरती टाकायचा. तर हे असतं. आणि आता ज्यावेळी रिझल्ट डिक्लेअर होईल, फर्स्ट राऊंडचा कॅप राऊंडचा रिझल्ट डिक्लेअर होईल ना, तर त्यानंतर आपल्याकडे 3 ऑप्शन असतात. एक असतो ऑटो फ्रीज. ऑटो फ्रीज आता आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहे. जसं, आणि ऑटो फ्रीज कसं राहतो, ऑटो फ्रीज म्हणजे ते कॉलेजला तुम्हाला, ते जर तुम्हाला कॉलेज मिळालं तर तुम्हाला तिथे ऍडमिशन घ्यावीच लागते. तुम्ही जर ऍडमिशन घेतली नाही तर तुम्ही कम्प्लीट कॅपच्या प्रोसेस मधूनच बाहेर पडता. आता पण, आणि हे ऑटो फ्रीज कधी होतं, तर आपला जो चॉईस कोड नंबर 1 आहे, तेच जर आपल्याला कॉलेज मिळालं, तर तिथे आपल्याला ऍडमिशन घ्यावंच लागतं. जसं आता मला आहे ना 85% आहे. ओके, मी नांदेडमधनं पासआउट करतोय, नांदेडचं मी एखादं कॉलेज टाकलं पहिलाच प्रेफरन्स, आणि बाय डिफॉल्ट जर ते लागलं मला, तर सॉफ्टवेअर खालचे प्रेफरन्स नाही बघत, एक एक नंबरचा प्रेफरन्स लागला ना, तर मला डेफिनेटली ते कॉलेज घ्यावंच लागतं. तर त्याला म्हणतात ऑटो फ्रीज. तर आपण काय करतो, आपण अवॉइड करतो की ऑटो फ्रीज कुठे व्हायला नको. तसे प्रेफरन्स आपण बनवतो की ज्या कॉलेजला आपल्याला लागणार नाही ना, तर पहिले जवळपास आपण 15 ते 20 कॉलेज आपल्याला असे टाकायचे की त्या कॉलेजला आपल्याला होणार, ऍडमिशन होणार नाही. त्याच्यामुळे आपण काय करू, सेकंड राऊंडला इलिजिबल होऊ, थर्ड राऊंड पर्यंत आपण इलिजिबल होऊ. कारण आपण जसं पुढे जाऊ ना, तसं बेटरमेंटचे चान्सेस जास्त राहतात. ओके. तर हे झालं ऑप्शन 1. आता फ्रीज एक सेकंड ऑप्शन आहे. फ्रीज म्हणजे काय आहे की सपोज ओंकारला आता सिंहगड वडगावचं कॉलेज पाहिजे, आणि त्याची इच्छा आहे की मला इथेच जायचं, माझा भाऊ इथे शिकतोय, माझ्या भावाने इंजिनिअरिंग इथनं केली, आणि त्याचं डिसिजन फिक्स झालेलं आहे की मला तो दुसऱ्या कॉलेज, दुसऱ्या राऊंडला जायची गरजच नाही, मला हेच कॉलेज मला आहे ना कन्फर्म करायचंय, कॉलेज जाऊन ऍडमिशन घ्यायची. तर त्या केसमध्ये आपल्याला फ्रीजचा ऑप्शन सिलेक्ट करायचा असतो की मी हे कॉलेज फ्रीज करतोय, इथे जाऊन मी आता ऍडमिशन घेणार आहे. आणि ते कॅपचं जे पोर्टल आहे आपलं, तिथे जाऊन आपल्याला ते आपले ऑप्शन पण सेट करावे लागतात. ओके, तर तो झाला फ्रीजचा ऑप्शन. आणि थर्ड ऑप्शन आहे बेटरमेंट. तर बेटरमेंट कसं राहतं, फर्स्ट राऊंडला मला एक कॉलेज मिळालं, समजा SIT वडगाव ओंकारला मिळालंय, पण त्याला वाटतंय की मला याच्यापेक्षा आणखी बेटर कॉलेज मिळू शकतं पुढच्या राऊंडला. तर मी काय करणार, फर्स्ट राऊंडला मला जे कॉलेज मिळालंय ते मी होल्ड करून ठेवणार, म्हणजे ते कॉलेज माझ्याकडे राहणार. आणि त्याच्या अगोदरचे जेवढे कॉलेजेस आहेत, ते सगळे कॉलेज मी सेकंड राऊंड मध्ये टाकणार ते. म्हणजे कसं, बेटरमेंट आपण ऑप्शन ज्यावेळी सिलेक्ट करतो ना, तरच आपण सेकंड राऊंडला जातो. सेकंड राऊंडला गेलोय, तर सेकंड राऊंड मध्ये गेल्यावर पण आपल्याकडे एक कॉलेज आपलं कन्फर्म झालेलं असतं की मला जर सिंहगड वडगाव हे मला मिळालेलंच आहे कॉलेज. आता याच्यापेक्षा जर बेटर कॉलेज जे आहेत ना, तेवढी लिस्ट आपल्याला सेकंड राऊंडच्या ऑप्शन फॉर्म मध्ये टाकायची. ते जर मिळत नसेल, तर फर्स्ट राऊंडला आपल्याला जे कॉलेज मिळालंय ना, तिथे आपलं ऍडमिशन कन्फर्म होतं, आपण म्हणजे ते कॉलेज आपल्याकडे राहतं. पण त्याच्यापेक्षा जर एखादं चांगलं कॉलेज आपल्या लिस्टमध्ये असेल आणि ते जर मिळालं, तर फर्स्ट राऊंड मध्ये जे मिळालेलं कॉलेज आहे ते कॅन्सल होऊन जातं. आता मी एक एक्झाम्पल देऊन सांगतो. आता याच्यावरती ना डावीकडे एक प्रेफरन्स लिस्ट आहे, ऑप्शन फॉर्म इथे दिलेले आहेत, ज्यामध्ये फर्स्ट ऑप्शन आहे COEP. त्यामध्ये कॉम्प्युटर ब्रांच टाकली, VGTI ची कॉम्प्युटर ब्रांच, PICT ची कॉम्प्युटर ब्रांच. आता सपोज मला फर्स्ट राऊंडला 8 नंबरचं कॉलेज मिळालंय, VIT मध्ये मला IT मिळालंय. मी ते ऍडमिशन घेतलं नाही, मी गेलो बेटरमेंटच्या ऑप्शनला. म्हणजे मी राऊंड 2 साठी गेलोय आणि मी हे कॉलेज फ्रीज करून म्हणजे बेटरमेंट मध्ये म्हणजे हे चूज करून ठेवलेलं आहे 8 नंबरचं. आता माझे सेकंड राऊंड मध्ये मी किती प्रेफरन्स टाकणार, तर याच्या वरचे जे ऑप्शन्स आहेत, 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर, 7 नंबर पर्यंत, हे 7 ऑप्शन पैकी जर मला एखादं चांगलं कॉलेज मिळत असेल,
तर मी फर्स्ट राऊंडचं कॉलेज सोडून देईल, मी सेकंड राऊंडमध्ये मला हे जे कॉलेज मिळालेत ना याच्यामध्ये ऍडमिशन घेणार आहे, असं ज्यावेळी आपलं कन्फर्म असतं, तर त्या ऑप्शन फॉर्ममध्ये आपल्या सेकंड राऊंडला फक्त हे 7 प्रेफरन्स वरचे प्रेफरन्सेस टाकायचे. याच्यापेक्षा बेटर कॉलेजेस, व्हीआयटी पेक्षा बेटर कॉलेजेस, व्हीआयटी पेक्षा बेटर ब्रांचेस, तेवढेच कॉलेजेस आपल्याला सेकंड राऊंडला टाकायचे. आणि आपला लास्ट ऑप्शन हा परत हा 8 नंबरचा बाय डिफॉल्ट येतो तिथे, तो आपण चेंज नाही करू शकत. तर सेकंड राऊंडला आता असं पकडा की तुम्हाला यातलं कॉलेज नाही मिळालं, तर फर्स्ट राऊंडला आपल्याला जे व्हीआयटी कॉलेज मिळालंय 8 नंबरचं प्रेफरन्स ते कन्फर्म राहतं. ओके. पण जर इन केस तुम्हाला आता व्हीजीटीआय मिळालं आयटी 6 नंबरचं प्रेफरन्स सेकंड राऊंड मध्ये, तर सेकंड राऊंडला तुम्हाला कुठलं तरी कॉलेज मिळालंय ना, तर तुमचं पहिल्या राऊंड मध्ये जे कॉलेज मिळालेले आहे ते ऑटोमॅटिक ते कॅन्सल होतं, आणि सेकंड राऊंडला तो तुम्हाला जे कॉलेज मिळालंय, सपोज सेकंड राऊंडला मला आता व्हीजीटीआय मध्ये आयटी मिळालं, तर हाच आपला आता आपण हा होल्ड करून ठेवू शकतो. हे झालं सेकंड राऊंडचं. आता सेकंड राऊंड मध्ये काय होतं, सेकंड राऊंड मध्ये पण हीच प्रोसेस ठीक आहे. पण आता इथून सेकंड राऊंडला आणखीन एक गोष्ट आहे की फर्स्ट राऊंड मधून सेकंड राऊंड मध्ये ज्यावेळी जायचंय, तर आपल्याला आणखीन एक डिफॉल्ट जी फीस असते ना डीटीची ती भरावी लागते. तर मागच्या वर्षी ही 1000 होते, आता या वर्षी तर माहित नाही किती असेल, पण त्याची डिटेल्स मी तुम्हाला नंतर ज्यावेळी कॅबची प्रोसेस चालू होईल ना त्यावेळी ते आपल्याला इन्फॉर्म करतील याची फीस किती आहे. ती ऑनलाईन पे करायची असते, ऑनलाईन पे करून आपण पुढच्या राऊंडला जाऊ शकतो. ओके. तर आता येऊया आपण सेकंड राऊंडला. सेकंड राऊंड मध्ये पण सेम गोष्टी करायच्या आहेत. आपले सगळे ऑप्शन फॉर्म भरायचे आहेत, ब्रांच कोड टाकायचे आहेत, तिथे अलॉटमेंट होईल. परत एखादं ऑटो फ्रीज कॉलेज नको व्हायला, त्यामुळे ती काय हे घ्यायचंय, सपोज आपल्याला काही केअर घ्यायची आहे, त्यानंतर इथे पण आपण आयदर कॉलेज फ्रीज करू शकतो किंवा परत थर्ड राऊंड साठी जायचं तर ते बेटरमेंटचं ऑप्शन तिथे चूज करू शकतो. ओके. याच्यानंतरून येतो राऊंड 3. ओके. राऊंड 3 मध्ये पण सेम गोष्टी आहे, ऑप्शन फॉर्म भरायचे, अलॉटमेंट येईल, ऑटो फ्रीज. ऑटो फ्रीज वाला हे नसतं तिथे, तुम्हाला असं आहे की फ्रीज करू शकतात, म्हणजे ऑटो फ्रीज आणि फ्रीज ऑप्शन असतात, बेटरमेंट वाला ऑप्शन नाही इकडे. तुम्ही जर थर्ड राऊंडला जर ऍडमिशन घेत नसेल तर तुम्ही नंतर स्पॉट राऊंडला जाऊ शकता. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? कुणाला काही डाऊट आहे? आदिनाथ, अजिंक्य? नाही सर. ओके. आता याच्यामध्ये कसं आहे की तुम्ही कुठल्या तरी कॅटेगरीमध्ये येत आहे, सपोज तुम्ही एससी कॅटेगरीमध्ये येत आहे आणि कॅप राऊंड 1 मध्ये तुम्ही कॉलेज नाही घेतलं, 2 मध्ये नाही घेतलं, 3 मध्ये नाही घेतलं, आणि तुम्ही जर स्पॉट राऊंडला जात असेल तर ते खूप प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतं. हे फक्त एससी कॅटेगरीसाठी नाही, कॅटेगरीचे जे बेनिफिट आहेत ना ते स्पॉट राऊंड मध्ये मिळत नाही. तुम्ही जर कॅप राऊंड 1, 2, 3 मध्ये जर ऍडमिशन घेतलं तरच कॅटेगरीचे बेनिफिट मिळतात. कॅटेगरीचे बेनिफिट म्हणजे काय, की तुम्हाला फीस मध्ये जी कन्सेशन मिळतंय तर ते कन्सेशन फक्त या 3 राऊंड मध्ये जर तुम्ही ऍडमिशन घेतलं तरच मिळतं. स्पॉट राऊंडला जर गेले तर तुम्ही सगळे जे आहेत ना तुम्हाला ओपन म्हणून कन्सिडर केलं जातं. स्पॉट राऊंड मध्ये तुम्ही ऍडमिशन घेत असेल तर, आणि तुम्हाला ओपनची जी फुल फीस असते ती 4 वर्ष फुल फीस भरावी लागते. आता कॉलेजचं ऍडमिशन घेताना त्यामुळे माझं सजेशन आहे, आणि ओपन स्पॉट राऊंड म्हणजे ना डायरेक्ट लकी ड्रॉ सारखं आहे. कॉलेजला जर जागा राहिल्या तरच आपण तिथे ऍडमिशन घेऊ शकतो. कॉलेजला जागाच नसेल तर आपण मिस होऊन जाईल, आणि स्पॉट राऊंड मध्ये पण ऍडमिशन नाही म्हणजे या वर्षीच्या ऍडमिशन प्रोसेस मधूनच आपल्याला आपण बाहेर पडून जाऊ. मग डायरेक्ट एकच ऑप्शन राहतो त्यानंतर, तो आहे मॅनेजमेंट कोटा. पण माझ्याकडे जेवढे आले आहेत तर त्यांना मी सजेस्ट करतोय की तुम्ही राऊंड मधनं जा, बरेच कॉलेजच्या बरेच ब्रांचेस खाली असतात तर त्या ब्रांचेस तुम्ही अप्लाय करा, जेणेकरून तुम्हाला कॅटेगरीचे वगैरे हे सगळे बेनिफिट मिळतील. आणि आणखीन एक असं असतं की एखाद्या कॉलेजला तुम्ही ऍडमिशन घेतलं, तुम्हाला पाहिजे ती ब्रँच नाही मिळाली फर्स्ट इयरला, तर सेकंड इयरला तुम्ही जर त्यांना प्रिन्सिपलला वगैरे ना त्यांना लेटर द्यायचं असतं, ते जर अलाउ करत असले तर पहिले 3, 4 मुलांना ते ब्रांच चेंज करण्यासाठीचा ऑप्शन देतात, फक्त 3, 4 मुलांना. पण तुम्हाला ते पण मेरिट बेसिसवर राहतं, तुम्हाला पर्सेंटेज चांगली पाहिजे. आणि जेवढ्या आता समजा 3 मुलांना त्यांना ब्रँच चेंज करून पाहिजे, ब्रँच चेंज करून देणार आहे. पण 5 ऍप्लिकेशन फॉर्म आले तर 5 पैकी ते काय करतात, पहिले 3च कन्सिडर करतात, बाकीच्या दोघांना कन्सिडर करत नाही. ओके. तर आताच ऍडमिशन घेण्या अगोदर आपण पूर्ण विचार करायचा आहे की आपल्याला कुठल्या ब्रँचला ऍडमिशन पाहिजे, कुठले कॉलेज टाकायचे. आणि हे सगळं करण्यासाठी ना हे फक्त प्रोसेस मी तुम्हाला समजून सांगतोय, कारण मला नंतर ज्यावेळी आपले राऊंड चालू होतात ना बरेच मुलं विचारतात सर आणखी डेट्स कशाने आल्या. तर डेट्सचं हे आपल्या हातामध्ये नसतं, हे सगळं जे डीटी ते प्रोव्हाइड करतं ना, तर त्याच्यानुसार या डेट चेंज होतात. आणि मी पण तुला आता जे डायग्राम मध्ये डेट्स दाखवल्यात ना, तर ह्या आणखीन पुढे 5, 5, 10, 10 दिवस हे पुढे ढकलले जातात. आणि ते वेळेवर 2 ते 3 दिवस आधी आपल्याला सांगितलं जातं. ते डेट्स अगोदर सगळे फिक्स करून ठेवले जात नाही. यात काही डाऊट आहे ओंकार? नाही
ओके. आता नेक्स्ट आहे की कॅप राऊंड 1, 2, 3च्या कट ऑफ लिस्ट सगळ्यांकडे आहे. कुणाकडे असं आहे का की कट ऑफ लिस्ट मला मिळालीच नाही? अंकित, अजिंक्य, कट ऑफ लिस्ट आहे तुमच्याकडे सगळ्यांकडे, राईट? आणि बघा बऱ्याच जणांना मी आहे ना असाइनमेंट दिलेली आहे की तुम्ही ना स्वतःच्या कट ऑफ म्हणजे जे कॉलेजचे प्रेफरन्स आहे ते बनवून ठेवायचे. ते मी तुम्हाला देणारच आहे. तरी पण तुम्ही तुमच्या साईडला थोडीशी एक तयारी करून ठेवा की आपल्याला कुठले कॉलेज टाकायचे, कारण प्रत्येकाचा प्रेफरन्स वेगळा आहे, चॉईस वेगळा आहे, पर्सेंटेज वेगळे आहे, कॅटेगरी वेगळी आहे. आणि प्रत्येकाचा जो जायचा फ्लो आहे ना हा कम्प्लीट वेगळा असणार आहे. जसं मी आता नाशिकमधनं जर मी पासआउट होतोय 12वी, तर मी काय करणार, मी नाशिक साईडला पण काही कॉलेजेस आहेत, तर मी नाशिक साईडचे पण जर मला गव्हर्नमेंट मिळत असेल के किंवा वगैरे तर मी ते ट्राय करणार. तर माझा प्रेफरन्स मध्ये नाशिक वरती राहील. पण औरंगाबाद साईडचा एखादा मुलगा आहे तो नाशिक साईडला नाही जाणार, तो पुणे प्रेफर करेल किंवा मग औरंगाबाद गव्हर्नमेंट प्रेफर करेल. ते तुमचे चॉईस कोड वेगळे आहेत. आणि हे सगळी लिस्ट बनवण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, कट ऑफ लिस्ट बघावी लागते. तर मी ते पण एकदा 5 मिनिट मध्ये कव्हर करतो की कट ऑफ लिस्ट चेक कशी करायची. हे राऊंड 1, राऊंड 2, राऊंड 3 ची कट ऑफ लिस्ट आहे. कुणाकडे नसेल तर मला पिंग करा. मी लगेच शेअर करतो. आता कट ऑफ लिस्ट मध्ये ना तुम्ही इथे डिटेल बघू शकता. ही स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल आहे. त्यानंतर ही कट ऑफ लिस्ट जी आहे ही राऊंड 1 ची कट ऑफ लिस्ट आहे. आणि मागच्या वर्षीचं तुम्ही इयर बघू शकता, 2023 to 2024. आता जे चालू आहे हे 2024 to 2025 चालू आहे. ही त्याची कट ऑफ लिस्ट आहे. आता या कट ऑफ लिस्ट मध्ये एक्झॅक्ट आपल्याला जे पाहिजे ती सिटी कशी सर्च करायची. तर सगळ्यात पहिले आता मला समजा पुण्याची कॉलेजेस पाहिजे, तर मी कंट्रोल F करणार आणि पुणे सर्च करणार. ओके. आणि ह्या कट ऑफ लिस्टचा थोडासा प्रॉब्लेम असा आहे की याच्यामध्ये नंबर ऑफ पेजेस जास्त असल्यामुळे आहे ना, जिथं तुम्ही कॅप्रॉन मध्ये 1 मध्ये बघताय की 1485 पेजेस आहे. तर ही ज्यावेळी सर्च करतो ना तर डायरेक्ट सर्च रिझल्ट दाखवत नाही, थोडं त्यामुळे थोडंसं स्क्रोल करायचं. नंतर परत पुणे टाईप करायचं आणि एंटर करायचं. आता इथे तुम्ही बघू शकता की हे पुणे हा जो ऑप्शन आहे हा किती वेळा अपेअर होतो इथे. ओके, 275 टाइम्स हा पुणे ऑप्शन अपिअर झालेला आहे. यानंतर मी पुढच्या याच्यावरती ज्यावेळी क्लिक करतो तर इथे मला तो डायरेक्ट कॉलेज नेम दाखवतोय. तर हे कॉलेज नाशिकचं आहे. तुम्ही एकदम लास्ट मध्ये बघायचं आहे की तो एक्झॅक्ट कॉलेजचं लोकेशन काय आहे. तर ते पण मी आता हे कॉलेज स्किप करतोय, मी पुढे जातो. हे पुणे विद्यार्थीगृह, हे पण नाशिकचं आहे. हे नाशिक नाशिक. आता हे आलं पुणे वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बावधन. आता मी काय करतो, मला दुसरं कॉलेज दाखवायचंय, तर मी एक्झॅक्टली त्या कॉलेजला जातो. तर असं तुम्ही याच्यात या पीडीएफ थ्रू नेव्हिगेट करू शकता, कारण सगळे पेजेस तुम्ही स्क्रोल नाही करू शकत. हे 1400 पेजेस आहे. तर आपल्याला जे पाहिजे ते डायरेक्टली सिटी नुसार सर्च करायचं. आणि सिटीचं जे नाव आहे हे प्रत्येक कॉलेजच्या नेम मध्ये आहे. पहिले कॉलेज नेम येतं, कम्प्लीट नेम कॉमा सिटी नेम. ओके. आता मी जीएस रायसोनी कॉलेज, हे मायनॉरिटीचं आहे, कर्वेनगर, पिंपरी चिंचवड, सिंहगड वडगाव. आपण सिंहगड वडगावचं बघूया आता. तर सिंहगड वडगाव मध्ये मी आलो. तर सिंहगड वडगावचे कॉलेज सगळे इथनं चालू होतात, पेज नंबर 1004 पासून. तर सिंहगड वडगाव कॉलेजच्या आतमध्ये ज्या ब्रँचेस आहेत ते सगळे तुम्हाला इथे दिसतील. बायोटेक्नॉलॉजीची ब्रँच आहे, बायोटेक्नॉलॉजीचा हा त्याचा चॉईस कोड आहे. ओके. त्याच्यानंतर सिंहगडमध्ये आणखी दुसरी नेक्स्ट ब्रँच कुठली येते, सिव्हिल आहे. त्यानंतर कॉम्प्युटर इंजिनिअरिंग आहे. जसं नवीन नवीन पेज तुम्ही स्क्रोल करता ना, तर त्या कॉलेजच्या अंडरच्या सगळ्या ब्रँचेस तुम्हाला दिसतात. म्हणजे एका कॉलेजच्या आतमध्ये किती ब्रँचेस आहेत ते सगळं कळून जाईल. आता तुम्हाला टाकायचंय मला सीएस आणि आयटी पाहिजे, तर सीएस आयटी इथे तुम्हाला कट ऑफ मिळून गेले. आता त्याच्यासोबत तुम्हाला हे पण कळतं की त्याच्यासोबत आता काहींना इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन पाहिजे, तर ते पण तुम्हाला तिथे कळून जाईल की या कॉलेजला ती ब्रँच आहे की नाही. ओके. तर तो इश्यू सॉर्ट झाला आपला की या कॉलेजला किती ब्रांचेस आहे. आता मागच्या वर्षीचे कट ऑफ रेफर कशासाठी करायचे, तर रेफर यासाठी करायचे की आपलं ऍडमिशन कुठल्या कॉलेजला होऊ शकतं त्याची डिटेल आपल्याला या कट ऑफ वरनं मिळतात. आता हे कट ऑफ बघायचे कसे, जसं मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं की होम युनिव्हर्सिटी अदर देन होम युनिव्हर्सिटी, सगळ्यात पहिले हे फायनल करा की आपण कुठे येतो. जसं माझं 12वी औरंगाबाद मधनं झालंय, तर मी पुण्यातले कॉलेज सर्च करतो तर मी अदर देन होम युनिव्हर्सिटी मध्ये येतो.
तर इथे तुम्हाला दिसेल हे होम युनिव्हर्सिटीचा सेक्शन आहे की अदर दॅन होम युनिव्हर्सिटीचा सेक्शन आहे. होम युनिव्हर्सिटीचा सेक्शन असेल तर तुम्हाला हे रेफर करायचे, अदर दॅन होम युनिव्हर्सिटी सेक्शन असेल तर हे रेफर करायचे. आता याच्यानंतरून नेक्स्ट स्टेप आहे की मी जेंट्स आहे की लेडीज आहे. ओके. आणि त्या जेंट्ससाठी प्रेफरन्स वापरला जातो जी. त्या प्रेफरन्सची डिटेल तुम्ही इथे बघू शकता. जी फॉर जनरल जेंट्स. ओके. आपण तसं म्हणू शकतो. एल फॉर लेडीज. ओके. एच इज फॉर होम युनिव्हर्सिटी. ओ इज फॉर अदर दॅन होम युनिव्हर्सिटी. तर हे शॉर्ट फॉर्म जे आहेत ना ते तुम्हाला इथे बघायला मिळतील. जसं सिंहगड हे जेंट्ससाठी किंवा जनरलसाठीचं तुम्ही पकडू शकता. हे जेंट्स असं असंच प्रोनाऊन्स करा, कारण मग ते क्लिअर राहील. आणि ह्या पहिल्या ज्या सीट आहेत ते सगळ्या जेंट्ससाठी दिलेले आहेत. जेंट्सचे कट ऑफ आहेत, हे सगळं लेडीजचे कट ऑफ आहे. ठीक आहे. हे क्लिअर झालं. त्यानंतर येते कॅटेगरी. तर इथे जर बघितलं तर ही ओपन कॅटेगरी आहे. ओके. ही एस सी कॅटेगरीचं आहे. एस सी. ओके. हे NT1. हे परत ओपन लेडीज साठीचं. हे SC कॅटेगरीसाठीचा. आणि लास्ट जो आहे एच आहे, म्हणजे हे होम युनिव्हर्सिटीसाठी एच वापरलेलं आहे. आता माझं असं कन्सिडर करा की मला बायोटेक्नॉलॉजी ब्रांच बद्दल नाही, मी कॉम्प्युटर ब्रांच बद्दल बघतोय. तर मी जाणार कॉम्प्युटरला. हे सिव्हिल ब्रांच आहे. त्यानंतर मी आलो तर कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला. ओके. आता मला ओपनचा कट ऑफ बघायचा आहे आणि मी मुलगा आहे तर मी जेंट्सला रेफर करेल. आणि मी सध्या समजा पुण्यात मी माझी 12वी दिलेली आहे तर मी काय करणार, होम युनिव्हर्सिटीचा सेक्शन रेफर करणार. तर याचा कट ऑफ जो आहे ना इथे तुम्हाला त्याचं पर्सेंटाईल लास्ट इयरचं कळून जातं. ओके. तर लास्ट इयरला ही ब्रँच कितीला क्लोज झाली होती. जसं आता 60 सीट जर पकडल्या आपण कॉम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी, तर 60 सीट्स पैकी जी शेवटची सीट होती ओपन ब्रँचसाठी. ओके. तर ती शेवटची सीट किती पर्सेंटाईलला आणि किती मेरिट लिस्टला क्लोज झालेली. तर इथे किती पर्सेंटाईलला ती क्लोज झाली, 94.39 या पर्सेंटाईलला ती क्लोज झाली होती. आणि त्याचा स्टेट मेरिट लिस्ट काय होता, 14,000. 14,000 हा स्टेट मेरिट लिस्ट होता. आता माझी पर्सेंटेज किती आहे, माझी पर्सेंटेज समजा 85% आहे. तर मला कळून जातं की माझ्या 85 पर्सेंटाईलला हे कॉलेज मिळू शकतं की नाही. जास्तीत जास्त काय होतं, 1 पर्सेंटाईलचा किंवा 1.5-2 पर्सेंटाईलचा फरक पडतो मागच्या वर्षीचे कट ऑफ आणि या वर्षीचे कट ऑफ. पण याच्यावरनं तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल की आपलं कुठल्या इंजिनिअरिंग कॉलेजला आणि कुठल्या ब्रांचला आपलं यावर्षी सिलेक्शन होऊ शकतं. तर माझ्या कट ऑफ मध्ये आणि याच्यामध्ये डिफरन्स किती येतो, मला सध्या सध्या 86 आहे. हे आहे 94. मग मला सिंहगडमध्ये कॉम्प्युटर ब्रांच मिळू शकते का? नाही मिळू शकत. राईट. पण हे मी ऑप्शन मध्ये टाकणार, कारण आपल्याला आपल्याकडे किती प्रत्येक राऊंडला आपल्याला जे ऑप्शन भरायचे आहेत ते आहे 100 ऑप्शन आहेत आपल्याकडे. 100 ऑप्शन म्हणजे 100 चॉईसेस आहेत. आणि तिथे आपल्याला हे सगळे चॉईस कोड टाकायचे आहेत. तर मी माझ्या लिस्टमध्ये हे टाकणार आणि हे वरती टाकणार, कारण हे रेप्युटेड कॉलेज आहे आणि मी ट्राय करणार आहे. मला जर ऍडमिशन समजा बाय डिफॉल्ट जर मिळत असेल तर मी इथे ऍडमिशन घ्यायला तयार आहे. त्यामुळे मी ऑप्शन मध्ये हे माझे टाकणार. ओके. आणि अशा पद्धतीची जी लिस्ट आहे ही प्रत्येकाने लिस्ट बनवायची. लिस्ट जी जी एक्सेल शीट आहे, मी ऑलरेडी टेम्पलेट सगळ्यांसोबत शेअर केलेलं आहे एक्सेल शीटचं. आणि प्रत्येकाचं टेम्पलेट वेगळं आहे. अमोलचं वेगळं आहे, आदिनाथचं वेगळं आहे. ओके. आणि ते टेम्पलेट फक्त आपल्यामध्ये शेअर आहे. म्हणजे जसं विद्यार्थ्यांमध्ये आणि माझ्यामध्ये ते शेअर राहतं. मी इकडनं काही अपडेट करतो ते तुम्हाला पण दिसतं की निखिल सरने काय काय अपडेट केलेलं आहे. आणि ते टेम्पलेट आपण आहे ना सध्या फक्त तुम्ही रिसर्च करताय, त्यानंतर मी त्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक कॉलेज खालीवर करताना पण तुम्हाला त्याचं बॅकग्राऊंड दिलं जातं की या कॉलेजचे प्लेसमेंट जास्त आहे त्यामुळे आपण हे कॉलेज वरती टाकतोय, भले त्याचं कट ऑफ कमी असो. तर हे ज्यावेळी आपण फायनल मेरिट लिस्ट बनवू तुमच्यासाठी, तर त्यावेळी हे सगळे आपण हे चेंजेस करणार आहे. हो सर. ओके. ग्रेट. तर आपण ना हे बघत होतो, तर हे 14,000 वाला जो मेरिट लिस्ट नंबर होता, तर त्याला 94 पर्सेंटाईल होते. ठीक आहे. ते 14,000 मेरिट लिस्ट नंबर जे आहे ना, म्हणजे याला फायनल मेरिट लिस्ट नंबर आहे हा. ठीक आहे. तर हा पण तुम्हाला सगळ्यांना मिळणार आहे. आणि पर्सेंटाईलच्या ऐवजी आहे ना आपण हे काय करतो, नंतर मेरिट लिस्ट नंबर रेफर करतो, कारण मेरिट लिस्ट नंबर सहसा. ठीक आहे. तर हे सगळे आपण ज्यावेळी तुमचा 1-to-1 कॉल होईल, तर त्यामध्ये मी तुम्हाला हे सगळे डिटेल्स मी तुम्हाला देईल. आता याच्यामध्ये काय राहतं की इथे अनएडेड मध्ये त्यांना ग्रँड नसतं कॉलेजला. काही ठिकाणी तुम्हाला ना ऑटोनॉमस असं दिसतं. ठीक आहे. स्टेटस ऑटोनॉमस. तर ऑटोनॉमस म्हणजे काय, ऑटोनॉमस कॉलेजेस तुम्हाला इथे ना बरेच दिसतील. तर युनिव्हर्सिटीच्या आतमध्ये ना दोन टाईपचे कॉलेजेस असतात, एक ऑटोनॉमस आणि दुसरं नॉन ऑटोनॉमस. तर हे कसं राहतं की आपण समजा
पुणे डिव्हिजन मध्ये मी 12वी देतोय. ओके. तर सगळ्या पुणे डिव्हिजनचा एकच पेपर निघतो. आणि तो पेपर कुठे चेकिंगला जाईल काही सांगता नाही येत. कोण चेक करेल सांगता नाही येत. आपल्याला जे शिक्षक 12thला शिकवत होते तर तेच पेपर काढतील का ते पण सांगता नाही येत. तर सेम गोष्ट युनिव्हर्सिटीची असते. युनिव्हर्सिटीमध्ये कोण पेपर काढेल, कोण चेक करेल हे सांगता नाही येत. ओके. आणि आपला पेपर पण कुठे चेकिंगला जाईल याचा कोणाचा ट्रॅक नसतो. आणि पेपर डिसाईड कोण करतं, सगळं युनिव्हर्सिटीच्या कंट्रोलमध्ये असते की पेपर कुठला सेट करायचा आहे. तर ती गोष्ट इंजिनिअरिंग कॉलेजला होते. तर जे कॉलेजेसचे एक्झाम जे आहेत ना युनिव्हर्सिटी कंडक्ट करतं, तर त्या सगळ्या नॉन ऑटोनॉमस राहतात. आणि काही कॉलेजला त्यांनी प्रिव्हिलेज दिलेले आहेत, जसं व्हीआयटी कॉलेज झालं, नंतर सीओईपी कॉलेज झालं. ठीक आहे. आणि बरेच कॉलेज तुम्हाला इथे ऑटोनॉमस दिसेल त्यांचं स्टेटस. तुम्ही इथे याच्यामध्ये एक्सेल मध्ये जाऊन सर्च करू शकता. तर ऑटोनॉमस कॉलेज काय राहतं की जे तुम्हाला टीचर राहतात शिकवणारे, तर तेच पेपर सेट करतात. त्यानंतर तेच पेपर चेक करतात. तुमचं रिलेशन वगैरे चांगलं असेल तर तुमचे बरेच चान्सेस राहतात की ते तुम्हाला पास करून टाकतील. त्यांच्या हातामध्ये राहतं की पेपर म्हणजे क्वेश्चन कुठले टाकायचे. मग बऱ्याच वेळा ते काय करतात, इम्पॉर्टंट हा टॉपिक आहे, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, ते तुम्हाला सांगतात पण. तर तुमचे फेल्युअर होण्याचे जे चान्सेस असतात ना ते ऑटोनॉमस कॉलेजमध्ये फार कमी होतात. आणि याच्यामुळे काय होतं, तुमचं पर्सेंटेज वाढतं. आता जर आपण प्लेसमेंटचा जर विचार केला ना तर प्लेसमेंटचा मिनिमम क्रायटेरिया आहे की तुम्हाला आहे ना थ्रू आउट 60% 60% पाहिजे, तरच तुम्ही प्लेसमेंटला अपियर होऊ शकता. ठीक आहे. तर जर तुम्ही पुणे युनिव्हर्सिटीचा मध्ये जर एक्झाम देत असेल तर पुणे युनिव्हर्सिटीचा सिलेबस बाकीच्या युनिव्हर्सिटीपेक्षा थोडासा टफ म्हणू शकतो आपण. तर 60% मिळवणं, 60% मिळवणं हे थोडंसं मुलांना डिफिकल्ट वाटतं. त्यामुळे काय होतं, बरेच मुलं तिथनं फिल्टर होतात. पण तुम्हाला इथे जर ऑटोनॉमस कॉलेज मिळत असेल तर तुमचं पर्सेंटेज डायरेक्ट 7%, 7 पॉइंटर्स म्हणतात, 7 पॉइंटर्स, 8 पॉइंटर्स, म्हणजे काय 70%, 80% एवढे तुम्हाला मिळालेले असतात. मग तुम्ही प्लेसमेंटला इझिली बसू शकतात. आणि दुसरी एक गोष्ट राहते की प्लेसमेंटला बसताना की तुमचा करंट बॅकलॉग नको. करंट बॅकलॉग म्हणजे काय, एखादा विषय बॅक नको ज्यावेळी तुम्ही प्लेसमेंटला बसताय. आणि ज्यावेळी आपले बॅकलॉग पडतात इंजिनिअरिंग मध्ये तर 6 महिन्यानंतर युनिव्हर्सिटी पेपर घेते आणि त्यावेळी तुम्हाला ते बॅकलॉग क्लिअर करण्याचा चान्स मिळतो. पण ऑटोनॉमस कॉलेजमध्ये तसं नाहीये. ऑटोनॉमस कॉलेजमध्ये कॉलेज ठरवतं की तुमचे पेपर कधी घ्यायचे. जसं तुम्ही आज तुमचा पेपर झालाय, तुम्ही फेल झाले, तर कॉलेज लगेच म्हणतं तुम्ही 20 ते 25 दिवसामध्ये तुमची परत टेस्ट होणार, जे फेल झालेत मुलं. आणि तो तुम्हाला पेपर क्लिअर करण्याचा परत चान्स मिळतो. तर याच्यामुळे काय होतं, तुमच्या मार्कशीट मध्ये ना फेल कधी तुम्हाला ऑप्शन दिसत नाही की तुम्ही फेल झाले. ते जर तुम्ही नॉन ऑटोनॉमस मध्ये बघितलं तर तुम्हाला 6 महिन्याची मार्कशीट तुम्हाला होल्ड करावी लागते. त्यामध्ये एफ म्हणून तुमच्या मार्कांच्या समोर दिसतं की तुम्ही या विषयामध्ये फेल झालेले होतात. ठीक आहे. किंवा तिथे असं स्टार दिसतं की हा तुम्ही एक पेपर ना हा 2 वेळा दिलेला आहे. ऑटोनॉमस मध्ये ती गोष्ट होत नाही. तर बऱ्याच मुलांना मी ऑटोनॉमस कॉलेज पण रेकमेंड करतो. आणि फी स्ट्रक्चर जर विचार केला, ऑटोनॉमस नॉन ऑटोनॉमस हे सेमच असतं. प्रत्येक कॉलेजचं फी स्ट्रक्चर वेगळं आहे, ते पण तुम्हाला मागच्या वर्षीचं फी स्ट्रक्चर रेफर केलं जाईल. आणि प्रत्येक वर्षी काय करतं कॉलेज, 2% ते 5% फीस इन्क्रीमेंट होत असते, म्हणजे वाढत असते. कारण ते काय करतात, प्रत्येक वर्षी ना कॉलेजमध्ये काहीतरी नवीन फॅसिलिटीज आणतात. तर त्या फॅसिलिटी ज्यावेळी आणल्या जातात तर ते पैसे कुठनं काय घ्यायचे, तर विद्यार्थ्यांच्या फीस मध्ये ते ऍड केले जातात. आणि याचे डिटेल ना तुम्हाला ज्यावेळी कॅपराऊंड मध्ये कुठलं कॉलेज मिळेल तर कॉलेज सोबत तुम्हाला त्या कॉलेजचे कॉन्टॅक्ट डिटेल मिळेल. किंवा त्याच्या वेबसाईटला जाऊन पण तुम्ही कॉन्टॅक्ट डिटेल जे आहे ना, ऍडमिशनचा एक सेपरेट टॅब असतो. त्या टॅब मध्ये जाऊन कॉलेजमध्ये कुठल्या शिक्षकाला कॉन्टॅक्ट करायचा आहे, कुठल्या प्रोफेसरला कॉन्टॅक्ट करायचा आहे, त्याचा नंबर दिला असतो आणि तो कंटिन्युअस चालू राहतो. तुम्ही त्यांना कधी कॉल करू शकता, त्यांना त्या फी स्ट्रक्चर बद्दल विचारू शकता. ठीक आहे. जसं आता आदिनाथला कॅपराऊंड मधनं कॉलेज मिळालंय आणि त्याला ते कॉलेज घ्यायचंय. ठीक आहे. आपण बघूया, त्याला MIT आळंदीचं कॉलेज मिळालं. ठीक आहे. आणि त्याला ते ऍडमिशन कन्फर्म करायचं आहे. मग तो काय करणार, कॉलेजला कॉल करणार, सर कॉलेजची फी किती आहे, मी या कॅटेगरीमध्ये येतो, मला किती पैसे लागेल. मग ते कॉलेजवाले सांगतील नाही तुला 50,000 भरायचे, तू कॅटेगरीमध्ये आहे तर ठीक आहे. तर ते 50,000 मग तुम्ही विचारू शकता की आणायचे कसे. कारण कॉलेज चेक ऍक्सेप्ट नाही करत. आयदर तुम्हाला कॅश द्यावी लागेल, डीडी द्यावं लागेल, नाही तर मग तुम्ही ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करू शकता. ओके. तर हे 3 ऑप्शन आहे. तर ते त्याचे पण डिटेल देतील की डीडी जर तुम्हाला बनवायचं आहे तर डीडी कुठल्या नावाने पाहिजे, त्याचं स्पेलिंग काय राहील, ते सगळं तुम्हाला ते वेबसाईटवर पण ते पण सगळं डेटा तो मिळेल तुम्हाला. ठीक आहे. जेणेकरून तुम्ही अगोदर तुमच्या इथेच डीडी काढून कॉलेजला जाऊ शकता. आणि किंवा ऑनलाईन भरायचं असेल तर मग काही प्रॉब्लेम नाही, फोन पे, गुगल पे तुम्ही काही युज करून तिथे कॉलेजची फीस तिथे भरू शकता.
पण कॉलेजवाल्यांना हे सगळे शिक्षक जे आहेत ना, 3 ते 4 नंबर सपोर्टचे असतात, ते तुम्हाला हे सगळे डिटेल प्रोव्हाइड करतील. आता हा ग्रुप सेशन याच्यासाठी मी ठेवला होता, कारण हा कॉमन टॉपिक होता आणि सगळ्यांना म्हणजे सेम गोष्टी या नव्हत्या करायच्या, आपल्याला रिपीट नव्हत्या करायच्या. पण जे पर्सनल काउन्सिलिंग आहे हे सगळं 1 to 1 होणार आहे, कारण प्रत्येकाचं जसं मी सांगितलं सिनारिओ वेगळे आहे, प्रेफरन्सेस वेगळे आहेत, ब्रांच त्यांना वेगळ्या पाहिजे, ठीक आहे, त्यांचे मार्क्स वेगळे आहेत, कॅटेगरी वेगळी आहे. तर त्यांची जी चॉईस कोड आहे ती सगळी सेपरेट राहणार आहे आणि ते डिस्कशन 1 to 1 मध्ये होईल. आता आजच्या सेशन मध्ये मी जेवढं कव्हर केलंय, कॅपची प्रोसेस काय, कट ऑफ कसे बघायचे, ठीक आहे, तर याच्याबद्दल तुम्हाला काही डाऊट आहे का? ओंकार, आदिनाथ, अंकित, मनीष? सर एक विचारायचे. हा हा हा. नाही नाही. सर, समजा कॅप राऊंड 1 मध्ये एक कॉलेज भेटतंय, पण मी हा बेटरमेंट साठी गेलो कॅप राऊंड 2 मध्ये, हा. तिथे अजून बेटर कॉलेज मिळतंय. तर हम्म. ते डिसाइड कोण करतं, की सॉफ्टवेअर डिसाइड करतं की आपण की मागचं कॅन्सल करायचं? तुला आता हा एक ऑप्शन दाखवतो मी, ठीक आहे, एक या स्क्रीनवरती, ठीक आहे. तर आपण असं पकडू की तुला तू हा प्रेफरन्स टाकलेला आहे, तुला 10 नंबरचं कॉलेज मिळालं, SIT कॉम, फर्स्ट राऊंड मध्ये. हो sir. ओके. आता सेकंड राऊंड मध्ये तू ज्यावेळी ऑप्शन भरतो ना, तर तू काय करणार आहे, पहिले 9 प्रेफरन्स टाकणार आहे, ठीक आहे. आणि बाय हो. डिफॉल्ट तुझा 10वा प्रेफरन्स ना हा SIT कॉम्प्युटर हाच राहतो. तो आपल्याला एडिट नाही करता येत, तो बाय डिफॉल्ट येतो तो. ओके. अच्छा. आता फर्स्ट राऊंड मध्ये कॉलेज मिळालेला असताना पण तू बेटरमेंट साठी गेला, आता सेकंड राऊंड मध्ये असं पकड की तुला COEP चा IT मिळाला. किती नंबरचा प्रेफरन्स आहे? 5 नंबरचा. सेकंड. नाही. राईट, 5 नंबरचा प्रेफरन्स आहे सेकंड राऊंडला. तर म्हणजे हो सॉफ्टवेअरला हे माहिती आहे की तू SIT पेक्षा हे 5 नंबरचा प्रेफरन्स आहे ना हा वरचा आहे. तर तुझं हो. ऑटोमॅटिकली 10 नंबरचं जे कॉलेज तुला मिळालेलं आहे ते कॅन्सल होऊन जातं. सेकंड राऊंडला जे अच्छा. college मिळालेलं आहे तेच तू होल्ड करून ठेवू शकतो. हो. ओके. आता दुसरी ओके एक सर. केस होईल की तू जे प्रेफरन्स टाकले, सेकंड राऊंडला तुला कॉलेज मिळालंच नाही, तुला फर्स्ट राऊंडच कॉलेज मिळालेलं आहे आणि सेकंड राऊंडला तुला आता तुझे प्रेफरन्स फक्त 4च प्रेफरन्स टाकलेले होते, ठीक आहे. तर तुझ्या हो. फर्स्ट राऊंड जे मिळालेले आहे ना ते सेकंड राऊंडला पण सेम राहणार. म्हणजे SIT कॉम्प्युटर जे आहे ना ते सेकंड राऊंडला पण तुला सेम अलोकेट होईल, ते जाणार अच्छा. नाही. हा, तुला जर मिळालं नाही तर ठीक आहे. आणि हो. परत तुला हो. परत बेटरमेंटला जायचे राऊंड 3ला, तर हे तुझं होल्ड राहणार, ठीक आहे, SIT कॉम्प्युटर. आणि परत थर्ड हो. राऊंड तुझे कुठले ऑप्शन आहेत त्याच्यावरनं तुला कुठलं कॉलेज मिळतं. सपोज तुला 4 नंबरचं कॉलेज मिळालं VIT, तर ऑटोमॅटिकली SITचं 10 नंबरचं जे ऑप्शन होतं ते क्लोज होऊन जातं, कॅन्सल होऊन जातं आणि तुला फायनल थर्ड राऊंडचं जे कॉलेज आहे VIT कॉम्प्युटर, हे तुझं म्हणजे तुझ्या इन हँडवालं तुझ्याकडे हे राहतो, चॉईस राहतो. या कॉलेजला मला हा बेटर चॉईस मिळालेला आहे आणि हेच कॉलेज तुला घ्यावं लागेल. ओके सर. किंवा असं पण होऊ शकतं की तुला परत थर्ड राऊंडला पण कॉलेज नाही मिळालं, तर फर्स्ट राऊंडला तुला जे कॉलेज मिळालेलं होतं ना ते सेकंडला मिळणार, परत थर्डला पण तेच कॉलेज मिळणार, मग तुझं ते कॉलेज जात नाही. चालेल सर. ओके. आणि बाकीचा येस सर. काही डाऊट आहे? ओंकार? नाही सर. ओके. चालेल. अंकित, मनीष, काही क्वेरीज आहे तुमच्या? सर, रजिस्ट्रेशनसाठी सेंटर आणि डॉक्युमेंट सेंटर कोणते येते लिस्ट टाकता का? ते रजिस्ट्रेशन तर कसं झालंय माहिती आहे का, आता 2-3 दिवसापूर्वी तुम्ही स्क्रुटिनी सेंटरचा एक हे बघितला असेल अपडेट, ठीक आहे. तर ते काय करतात, कॉलेज प्रत्येक वर्षी अप्लाय करतं की कुणाला कॅप राऊंड व्हेरिफिकेशनसाठी ना म्हणजे हे घ्यायचंय, सेंटर घ्यायचंय, ठीक आहे. तर त्याची लिस्ट आणखी डिक्लेअर नाही केलेली DTEने. DTE ज्यावेळी लिस्ट डिक्लेअर करेल ना, ही ज्यावेळी राऊंड चालू आपण ऑनलाईन फॉर्म सबमिट करायची प्रोसेस चालू होईल ना, त्यावेळी ते कॉलेजची लिस्ट डिक्लेअर करेल की या कॉलेजमध्ये तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करू शकता. आणि ती लिस्ट तुम्हाला माझ्याकडनं प्रोव्हाइड केली जाईल. ओके. ओके, ठीक आहे. चालेल. मनीष, काही क्वेरीज आहे? चालेल. ठीक आहे, मग आपण आजचा आणखी पुढचा जो सेशन आहे ना, ज्यावेळी आपल्याला फॉर्म भरायचा आहे, ठीक आहे, तर त्यावेळी पण आपण असंच ग्रुप सेशन मध्ये त्यावेळी आपण कनेक्ट करणार. तुम्हाला सगळं फॉर्म पहिले एक्सप्लेन केला जाईल, तुम्ही साइन अप कसं करायचंय, हे प्रत्येक फील्ड काय आहेत, हे सगळे तुम्हाला एक्सप्लेन केले जातील. आणि प्रत्येकाला रिक्वेस्ट आहे की फॉर्म तुम्ही स्वतःहून सबमिट करू नका, ठीक आहे. आणि ऑलरेडी तुम्ही माझ्याकडे एनरोल केलेलं आहे, तर माझ्या गायडन्समध्येच मी ज्यावेळी स्क्रीन ऑब्झर्व करेल ना त्यावेळी आपल्याला फॉर्म सबमिट करायचा आहे. तुम्ही लॉग इन करून बघू शकता कुठे कुठे काय काय फील्ड आहे, काही प्रॉब्लेम नाही. फक्त फॉर्म सबमिट नका करू. तुम्हाला डेटा भरून ठेवायचा, डेटा भरून ठेवा, पण तिथे सेव्हचा पण ऑप्शन असतो, ठीक आहे, तो सेव्ह तुम्हाला करून ठेवता येतो.
फक्त सबमिट करायचं नाही. आणि सबमिटच्या वेळी असं एक हे राहतं की तुम्हाला प्रत्येक वेळी ओटीपी येतो मोबाईलवरती, तुम्ही जो मोबाईल नंबर दिलेला आहे साइन अपच्या वेळी, तर त्या ओटीपी टाकल्याशिवाय तुमचा फॉर्म सबमिट होत नाही. तर मोबाईल नंबर पण आपल्याला जो इन रेंज वाला आहे किंवा मोबाईल नंबर टाकताना आपल्याला मिस्टेक्स नाही करायचे. ईमेल आयडीचं पण मी तुम्हाला सांगितलं, पुढचं सगळं कम्युनिकेशन मेलवरती असणार आहे, त्यामुळे स्वतःचे ईमेल तुम्ही क्रिएट करून राहू द्या. आणि प्रोफेशनल ईमेल पाहिजे, ठीक आहे. प्रोफेशनल ईमेल म्हणजे काय, जसं माझं नाव आहे निखिल चौधरी, तर निखिल चौधरी त्यानंतर काहीतरी नंबर @gmail.com, त्याला आपण प्रोफेशनल ईमेल आयडी म्हणतो. कॉलेजवाल्यांना पण हे ट्रॅक करणं सोपं पडतं. असे इनिशियल्स वापरू नका, ENC, किंवा मग मी बाकीच्या मुलांची पण बघितलं होतं लवली बॉय वगैरे, असे काहीचे काही नाव ईमेल आयडी मध्ये वापरले जातात. तर तसे ईमेल जर असेल तर ते यूज करणं बंद करून टाका, कारण ते प्रोफेशनल ईमेल नाही आहे. आणि कॉलेजवाल्यांना नंतर तुम्हाला कम्युनिकेट करायचं आहे. जसं मला ओंकारला एखादा मेल टाकायचा आहे, तर मी ओंकार कसं सर्च करणार ना, तिथं काहीतरी वेगळंच लिहिलेलं आहे, ठीक आहे. तर मी ओंकार कोहली असं सर्च केलं तर त्याचं ईमेल आयडी तिथे यायला पाहिजे. त्यामुळे आपण ते प्रोफेशनल ईमेलमध्ये फर्स्ट नेम आणि लास्ट नेम हे मॅन्डेटरी असतं, ते तुम्ही टाकायचं असतं, ठीक आहे. जसं आदिनाथ काळेचा तर समजा ईमेल आयडी बनवायचा आहे, तर आदिनाथ काळे, नंतर त्याचं समजा बर्थ इयर टाकायचं आहे 2004-5 जे असेल ते टाका, आणि @gmail असं तुम्ही बनवा. ओके. ओके. चालेल. मग ज्यांचं आणखी पर्सनल काउन्सिलिंग झालं नाही ना, त्यांच्या मी डेट तुम्हाला शेअर, त्यांचा 1-to-1 चॅट मध्ये शेअर करेल की पर्सनल काउन्सिलिंग फक्त मुलांचं पहिले होणार आहे, ठीक आहे. आणि नंतर मग पालकांसोबत डिस्कशन. तर ज्यांचं झालं नाही त्यांना लवकर त्याच्या डेट्स आणि टायमिंग दिले जातील. आणि आजचं मी तुम्हाला डेट्सचं जे सॅम्पल मी तुम्हाला दाखवलंय ना, तर ते पण मी तुम्हाला शेअर करून ठेवतो. ओके, जी एक्सेल शीट मी तुम्हाला इथे दाखवली, ते टेंटेटिव्ह एक्सेल डेट्स आहेत या. ओके, मग तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल की प्रत्येक याच्यामध्ये प्रत्येक डेटमध्ये आपल्याला किती दिवसांचा गॅप मिळतो. जसं फॉर्म फिलिंगसाठी 3 दिवस मिळतात, प्रोव्हिजनल अलॉटमेंट ही त्याच्या 2 दिवसानंतर डिक्लेअर होत असते. म्हणजे 3ला आपलं सबमिट झालंय, 4चा दिवस जातो, 5च्या दिवशी संध्याकाळच्या वेळी हे लिस्ट डिस्प्ले केली जाते. त्यानंतर कॉलेज कन्फर्मेशनसाठी 3 दिवस असतात. त्या कॉलेज कन्फर्मेशन मध्ये आपल्याला आहे ना, कॉलेजला जाऊन ऍडमिशन घ्यायचं असतं. जसं मी आता समजा इकडे नांदेडला राहतो, ओके, आणि मला कॉलेज लागले पुण्याचं, मला ऍडमिशन कन्फर्म करायचंय, तर ऍडमिशन फक्त ऑनलाईन पोर्टलवरती कन्फर्म होत नाही. तिथे आपल्याला फ्रीचा ऑप्शन असतो, तो करायचाच आहे. पण ऍडमिशन घ्यायचं असेल तर कॉलेजला सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन जायचे. कॉलेजमध्ये जी त्यांची CRM मध्ये जे तुमचा डेटा एंटर करायचा आहे, ती सगळी प्रोसेस ती करायची आहे. ओरिजिनल ते कॉलेजवाले ठेवून घेतात 6 महिन्यासाठी. तुम्हाला कॉलेजची जेवढी फर्स्ट इन्स्टॉलमेंट किंवा 2 इन्स्टॉलमेंट जे भरायला लावतील तेवढी भरायची आहे. ओके, आणि त्यानंतर तुमचं ऍडमिशन कन्फर्म होतं. आणि ही प्रोसेस जी आहे ही 3 दिवसामध्ये करायची असते. तर हे डायरेक्ट शेवटच्या दिवशी आपण प्रोसेस करू असं करू नका. या शेवटच्या दिवशी मग परत प्रॉब्लेम होतात. काही जर तुमचा आता बाहेर पाऊस वगैरे चालू आहे, कधी दिवस एखाद्या वेळी समजा तुम्ही कॉलेज बंद झाल्यानंतर गेले, कारण कॉलेजचा ऑफिशियल टायमिंग जो आहे ना, हा 9 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत, किंवा ऍडमिशन प्रोसेसमुळे 6 वाजेपर्यंत 7 वाजेपर्यंत ते चालू ठेवू शकतो, त्याच्यावरती नाही. त्याच्यानंतर तुम्ही लेट जात असेल तर ते कॉलेजवाले पण काही करू शकत नाही. ओके, तर त्यामुळं एकदा कॉलेज मिळालं आपलं कन्फर्म असेल, तर पहिल्या 2 दिवसामध्येच आपण तिथे ऍडमिशन घ्यायचं आपण ट्राय करा, किंवा मग थर्ड दिवसाला आपण ऍटलीस्ट सकाळची वेळी तिकडे कॉलेजला पाहिजे. कारण कॉलेजमध्ये ज्यावेळी ही प्रोसेस करतो ना, तर मिनिमम त्याला 2 तास लागतात. ठीक आहे. चालेल. मग कुणाला काही डाऊट नसेल तर आपण तुम्हाला काही पण प्रॉब्लेम असेल तर मला व्हॉट्सअपवरती मेसेज करून ठेवा, ठीक आहे. मला जेव्हा वेळ मिळेल ना, मी तुम्हाला कॉल बॅक करेल आणि आपण ते क्वेरीवरती आपण डिस्कस करू. आणि पुढचे पर्सनल काउन्सिलिंगचे डेट ज्यांचे राहिलेत ना, पर्सनल काउन्सिलिंग, तर त्यांना सेपरेट 1-to-1 चॅटमध्ये कळवले जातील. चालेल, मग आपण आजचं सेशन इथे कन्क्लूड करूया. ओके, चालेल. थँक्यू एव्हरीवन. थँक्यू. चलो बाय. थँक्यू सर.